तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाऊया. तृप्तीजी, आपण बघतोय अतिशय अजब आणि संतापजनक विधान करण्यात आलेलं आहे. ज्या महिला स्वतःहून स्वार्थासाठी पैशासाठी बलात्कार करून घेतात अशा महिलांवरती गुन्हे दाखल करा, अशा पद्धतीचं वक्तव्य समोर आलंय. खरं तर आपण जर बघितलं तर मी आता त्यांचा व्हिडिओ पाहिला. हे ज्येष्ठ आहेत, मंत्री म्हणून यांनी काम केलेलं आहे आणि आधीच आपण बघतोय की महिलांना अगदी आता 33% आरक्षण मागायची सुद्धा जी आहे ती गरज भासतीये. महिलांचा अपमान अनेक वेळेला होतो, दुय्यम स्थान देण्याचं काम केलं जातं आणि आता सावजींसारख्या व्यक्ती येतात आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. हे वक्तव्य म्हणजे संतापजनक तर आहे, परंतु महिलांचा अपमान सुद्धा आहे आणि हा अपमान कुणी सहन करणार नाही. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. माझी तर राज्यपालांना विनंती आहे की ज्या पद्धतीचं पत्र सावजींनी दिलेलं आहे त्यानुसार राज्यपालांनी सावजींवरच कारवाई केली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीची मागणी कुणी केली नाही पाहिजे आणि महिलांचा अपमान अजिबात झाला नाही पाहिजे. बरं, या सगळ्या संदर्भात काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? या संदर्भात अशा पद्धतीचं पत्र लिहिण्याची हिंमत कशी होते? तुम्ही आज जबाबदार पदावर होता, जबाबदार व्यक्ती आहात. तुम्हाला जेव्हा मतदान झालं तेव्हा जेवढ्या पुरुषांनी केलं तेवढ्याच महिलांनी सुद्धा तुम्हाला मतदान केलंय. तुमच्या घरात सुद्धा आई बहिणी आहेत आणि अशा पद्धतीचं हे वक्तव्य केलं किंवा तुम्ही जेव्हा लेखी पत्र लिहिता अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करा, सार्वजनिक करा किंवा ज्या पद्धतीनं महिलांविषयी जे लिहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सावजींवर जे आहे तो गुन्हा दाखल करून कारवाई होणं गरजेचं आहे. बरं, एखादा माजी मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतोय. हॅलो, तृप्ती देसाईजी, एखादा माजी मंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतोय, अकलेचे तारे तोडतोय. पण माजी मंत्री म्हणून आपण तेच म्हणतो की अशा लोकांना निवडून देतं कोण? यांना मंत्रिपदावर बसवतं कोण? कारण मंत्री म्हणून काम करताना मग यांनी काय काम केलंय? महिलांना आपण आज सन्मान देण्याचं काम करतोय किंवा महिलांना सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण हे करतोय आणि अशा व्यक्ती येतात, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. अशा व्यक्ती यापुढे तर लोकांनी निवडून दिला नाही पाहिजे आणि हे जे काही पत्र लिहिलेलं आहे तातडीनं सावजींवरच कारवाई करणं गरजेचं आहे. निश्चित कारवाईची मागणी तुम्ही करताय. धन्यवाद, तुम्ही सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत बोलण्यासाठी